श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर चला मग आज मी प्रदीपदादांविषयी माहिती सांगणार आहे. प्रदीपदादा कोण आहेत, जर मठात जायचं असेल तर कसं जायचं, कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा, जर सेवा घ्यायची असेल तर कधी सेवा घ्यायची, कोणाकडून सेवा घ्यायची, तर त्यासाठी किती दिवस अगोदर मठामध्ये जायचं, कोणत्या दिवशी जायचं या सर्व प्रश्नांची मी आज उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, की जेणेकरून प्रदीपदादांची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुमचे दुःख संकट दूर झाले पाहिजे. हा छोटासा प्रयत्न आहे माझ्याकडून. तर प्रदीपदादा म्हणजे साक्षात स्वामी आणि दत्त स्वरूप आहेत. स्वामीच आहेत ते. फक्त मानवी रूप आपल्याला दिसायला मानवी रूप आहे त्यांचं, पण जो आत्मा आहे तो स्वामींचा आणि दत्त महाराजांचाच आहे. म्हणून तर त्यांच्या रूपात आपल्याला त्यांच्या मार्फत आपले प्रश्न सोडवले जातात. म्हणजे स्वामींनी साक्षात स्वामी आपल्यापर्यंत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी प्रदीपदादांचं मानवी रूप आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आपला प्रश्न सुटतो म्हणजे सुटतोच. जेव्हा आपण प्रदीपदादांच्या मठामध्ये जातो तेव्हा कमान पार केलं कीच 75% तरी प्रॉब्लेम आपला तिथेच सुटलेला असतो. 75% प्रश्न आपला तिथेच सुटलेला असतो आणि राहिलेला 25% प्रॉब्लेम आपला सेवेने सुटतो, प्रदीपदादांच्या सेवेने. तर प्रदीपदादा जी सेवा देतात ती जर मनोभावे सेवा केली तर आपला प्रश्न निश्चितच आणि 100% सुटतो म्हणजे सुटतोच, यात शंकाच नाही. तर ती सेवा कशी घ्यायची, तर आपला एक महिला सेवेकरी म्हणून एक ग्रुप आहे. म्हणजे महिला सेवेकरी जरी ग्रुपला नाव असेल तरी त्याच्यामध्ये दादा ताई वगैरे सर्वजण ॲड होऊ शकतात. असं नाही आहे की फक्त महिला सेवेकरी ग्रुप आहे म्हणून महिलाच ॲड होऊ शकतात. त्याच्यामध्ये आपले दादा ताई दोन्हींसाठी पण तो ग्रुप आहे. आणि हा ग्रुप ओळखायचा कसा, तर त्या ग्रुपला दादा एक ॲडमिन आहेत आणि आणखीन एक स्वामी सेवेकरी आहेत. असे 2च ॲडमिन त्या ग्रुपला असतात. तो जो ग्रुप असतो तो दादांचा ग्रुप आहे, आपल्या मठाचा ग्रुप आहे. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, प्रदीपदादा सोनवणे असं आपल्या मठाचं नाव आहे. तर इथे जायचं कसं, तर पुणे नाशिक हायवे रोडलाच लांबूनच आपला राईट साईडला, जर तुम्ही पुण्यावरनं नाशिकला जाण्याचा रोड जर हायवेचा पकडला तर राईट साईडलाच संगमनेरवरून 16 किलोमीटर पुढे राईट साईडलाच तुम्ही जरी बघितलं तर लांबूनच आपल्याला दादांचा मठ दिसतो. जर तुम्ही कोणालाही विचारलं की श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडा एवढं जरी तुम्ही मॅपवर टाकलं तरी पण तुम्हाला त्याचं लोकेशन लगेच कळेल. तर एक हायवेवरनं तुम्ही जर हायवेला उतरले तर हायवेवरनं एक 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच मठ आहे, आपला दादांचा मठ आहे. तर मठात आल्याच्या नंतर मठात कधी यायचं, आपली शनिवारी महाआरती असते तर शुक्रवारीच तुम्ही येऊन नाव नोंदणी करायची. नाव नोंदणी झाल्याच्या नंतर आपला नंबर कधी येतो ते दादा म्हणजे तिथे जे काही स्वामी सेवेकरी आहेत ते आपल्याला सांगतातच, जे कोणी नियोजन करणारे आहेत ते सांगतातच. पण येताना काय काय घेऊन यायचं, तर येताना आपण एक आधार कार्ड, एक तरी ओळखपत्र आपल्याकडे असावं, ID असावे. तर त्याच्यासाठी आपण म्हणजे आधार कार्ड असू द्या, पॅन कार्ड असू द्या, ड्रायव्हिंग लायसन असू द्या, वोटर ID असू द्या, कुठलंही एक ID असू द्या, ते तुमच्याकडं पाहिजे. तर नाव नोंदणी झाल्याच्या नंतर आपला जेव्हा नंबर येतो तेव्हा आपण सेवा दादा आतमध्ये असतात तर दादा आपल्याला स्वतः सेवा देतात. जेव्हा आपला नंबर येतो तेव्हा दादा स्वतः आपल्याला सेवा देतात. मग तेव्हा तुमचा जो काही प्रश्न असेल मनातला तो तुम्ही दादांना सांगायचा. दादांना सर्व अगोदरच समजतं, पण आपलं सांगण्याचं काम आहे की हां दादा, मला असा प्रश्न आहे, मला त्याच्यासाठी सेवा हवी आहे, मी खूप अडचणीत आहे, मला यातून सुटायचं आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे, त्याच्यासाठी मला सेवा द्या. तर दादा जी सेवा देतात ती सेवा आपण मनोभावे
पूर्ण करायची आहे. जर समजली नाही तर आपले जे काही ज्येष्ठ स्वामी सेवेकरी असतात त्यांना विचारायचं की हां, मला जी दादांनी सेवा दिली तर मी कशी करायची, मला समजत नाही आहे. पण चुकीची सेवा तुम्ही करू नका. जर समजली नाही तर विचारा की हां, मला ही सेवा समजत नाही आहे तर मी कशी करू. तर ते जे काही आपले सेवेकरी असतात ते आपल्याला सेवा समजून सांगतात. आपण त्या पद्धतीने ती सेवा सुरू करायची आणि दादांनी सेवा दिल्याबरोबरच लगेच आपण सेवेला लागायचं, लगेच सेवा सुरू करायची. सेवा सुरू केल्याबरोबरच आपल्याला अनुभव येतो. अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अनुभव तर येतोच, यात शंकाच नाही आहे. त्याच्यानंतर जर कोणाकोणाला मठामध्ये येणं शक्य नसतं तर त्यासाठी काय करायचं, आपले महिला सेवेकरी ग्रुपचे ॲडमिन असतात त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा. म्हणजे खूपच इमर्जन्सी असेल, जर आता समजा एखादा अचानक मेडिकलचा काही प्रॉब्लेम आला असेल, हॉस्पिटलचा काही प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे आता अचानक काही पण घडतं, जर एखाद्याचं खूप इमर्जन्सी आहे तर त्यासाठी आपण ग्रुप ॲडमिनला कॉन्टॅक्ट करायचा. ग्रुप ॲडमिनशी संपर्क साधून त्यांना प्रश्न पाठवायचा. तात्काळ ते आपल्या प्रतिभादांना प्रश्न करून त्यांच्याकडून सेवा घेऊन आपल्याला देतात. तर ही जी सेवा आहे ती असं म्हणजे ग्रुपमधले पण जे काय ग्रुप ॲडमिन असतात ते काय ते स्वतःच्या मनाने सेवा देत नाही. जे प्रदीपदादा सेवा देतात तेच आपल्याला ते देतात. आणि ग्रुपवर ज्या सेवा येतात त्या आपण मनाने न करता, कारण प्रश्न जरी आपला सेम असला तरी त्याचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असतं. आता समजा एखाद्याचं विवाहाचा प्रश्न आहे तर विवाहाची सेवा त्याच्यावर आली तर प्रत्येकालाच त्या विवाहाच्या सेवेने प्रश्न सुटेल. म्हणजे जे ग्रुपवर आलेली विवाहाची सेवा आहे त्या सेवेने आपला प्रश्न सुटेल असं नाही आहे, कारण प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यामुळं तुम्ही एकदा मठात येऊन दादांकडून सेवा घ्या, सेवा पूर्ण करा. कारण दादांना माहिती असतं की ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे नेमकं, आणि आपला जिथं प्रश्न असतो त्याचं उत्तर स्वामींनाच माहिती असतं आणि ते दादांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे एकदा तुम्ही आवर्जून मठात जा, तुमचा प्रश्न सांगा आणि प्रश्न म्हणजे श्रद्धेने सेवा करा की हां, माझा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणारच आहे. आता मी दादांची सेवा करते ना तर मग माझा प्रश्न 100% सुटणार. दादांच्या सेवेने माझा प्रश्न 100% सुटणार, यात काही शंकाच नाही आहे. तर मग एकदा मठामध्ये जा दादांच्या. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही सांगा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे सांगा, मला ईमेल करा, मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देईन. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. कारण तुम्ही शेअर केल्याने तुमच्या हातून आणखीन काही स्वामी सेवेकरी जर घडले तर तुमच्या प्रश्न खूप मार्गी लागतात. कारण ही सगळ्यात मोठी सेवा आहे. तुम्ही स्वामी सेवेकरी घडवणं ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते. आपल्या हातून जर एखाद्याचं दुःख दूर झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो आनंद पाहून इतकं आपल्या स्वतःच्या मनाला समाधान वाटतं ना, की वाटतं हां, आपण जीवनात येऊन एखाद्याचं दुःख दूर केलं आहे. ते जे समाधान आहे ना ते कुठेच मिळत नाही. म्हणून तुम्ही म्हणजे सेवेकरी घडवा, एखाद्याचं दुःख दूर करा, एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचेही काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.